नमस्कार मित्रांनो, योहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूचा दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे याबद्दल सर्व माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, सर्वप्रथम त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंट मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. तर यामध्ये ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनी लॉग इन करून पुढची प्रोसेस करायची आहे. पहिल्यांदाच या वेबसाईट वरती आले असतील तर त्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्टर करण्यासाठी या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक फॉर्म ओपन होतोय. तो फॉर्म भरून माहिती भरून सबमिट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे नाव, वडिलांचं नाव, आडनाव टाईप करायचं आहे. या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी टाईप करायचा आहे, मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर मॅन्डेटरी नाहीये, काही द्यायची गरज नाही. आणि पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे जो तुम्हाला हवाय तो. या ठिकाणी पासवर्ड तयार करण्यासाठी त्यांनी जे काही सूचना दिलेत, इन्स्ट्रक्शन दिलेत त्या पद्धतीनंच पासवर्ड तयार करायचं आहे. तर ही सर्व माहिती टाईप करून या ठिकाणी पासवर्ड 2 वेळा टाईप करायचा आहे. पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही पासवर्ड एकसारखा टाईप करा, जेणेकरून तुमचं लॉग इन करण्यास प्रॉब्लेम होणार नाही. तर सर्व माहिती भरून या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी याच्या होम पेज वरती यायचे. आल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला होता तोच या ठिकाणी युजर नेम असेल. तर या ठिकाणी युजर नेम म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताच या ठिकाणी अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. तर या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत जे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही सुविधा आहेत नागरिकांसाठी त्यांनी या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला किंवा विवाह नोंद दाखला अशा पद्धतीचे जे काही सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचे. तर या ठिकाणी सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करतात या ठिकाणी तुम्हाला 3 पद्धतीचे सर्टिफिकेट दाखवते: बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आणि मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर या ठिकाणी आपल्याला डेथ सर्टिफिकेट काढायचं आहे. तर त्यासाठी डेथ सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च डेथ सर्टिफिकेट असा एक ऑप्शन आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ज्यांचा मृत्यूचा दाखला काढायचा आहे त्याची या ठिकाणी मृत्यूची तारीख टाईप करून घ्यायची आहे किंवा निवडायची आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक डेट टाकून दाखवतोय, बघून घ्यायचं आहे. डेट टाकून या ठिकाणी फक्त सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. नेम वगैरे काही टाकायची गरज नाहीये. सर्च करताच या ठिकाणी खाली मित्रांनो तुम्हाला त्या तारखेला जे काही डेथ म्हणजे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी सर्वांची लिस्ट ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला त्या तारखेला जे काही तुमचं नाव वगैरे असेल, जे काही तुमच्या नातेवाईकाचं नाव असेल तर ते नाव या ठिकाणी डिसीज नेम या ठिकाणी नावाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. नाव सापडल्यानंतर या ठिकाणी त्याच्या समोर व्ह्यू आणि डाउनलोड असे 2 पद्धतीचे बटन आहेत. व्ह्यू बटनावरती क्लिक करून या ठिकाणी मयताचं नाव, मृत्यू तारीख, मयताचं ठिकाण किंवा मृत्यूचं ठिकाण हे सर्व माहिती चेक करा. डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक करून मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. डाउनलोड बटनावरती क्लिक करताच या ठिकाणी तुमचं मृत्यूचं प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याचे तुम्हाला हव्या तितक्या कलर प्रिंट काढून घेऊन तुम्ही यूज करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही याच्या कलर प्रिंटर्स काढून तुम्ही कोणत्याही शासकीय निमशासकीय कामासाठी वापरू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मृत्यूचा दाखला काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे या लिस्टमध्ये जर तुमचं नाव येत नसेल किंवा अलीकडच्या काळात तुमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाले असेल तर मित्रांनो, आपल्या महानगरपालिकेमध्ये जाऊन याची मृत्यूची नोंद करायची आहे. थोड्याच दिवसामध्ये सर्टिफिकेट ऑनलाईन दिसायला सुरू होईल. तर त्यावेळेस तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करून घेऊन
प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.